श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष अमावस्या, तसेच ही वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले. आता अमावस्येच्या दिवशी अशा काही गोष्टी आहे की ज्या आपण चुकूनही करायच्या नाही. अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही. तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला देऊ नये. आता अमावस्येच्या दिवशी भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका या होऊन जातात. अगदी प्रत्येक महिलेकडून होतात, पण ते आपल्याला कळून येत नाही. मग या अमावस्येच्या दिवशी काय करावे, काय करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही घरामध्ये आणू नये. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये असे सांगितले जाते. या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. आता आपण देखील या दिवशी झाडू हा चुकूनही खरेदी करायचा नाही. तसेच या दिवशी आपण आपला झाडू कुणाला देऊ देखील नाही. तसे तर आपण झाडू कुणाला देत नाही, पण शेजारी कोणी नवीन राहायला आले तर त्या व्यक्तीला आपण आपला झाडू देत असतो. तर आपण जर आपल्या घरामधील झाडू दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू हा कोणालाही द्यायचा नाही. त्यानंतर अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते. असे केल्यास नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं. अमावस्येच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये. आता अगदी आपल्या घरामध्ये लग्न असेल किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल, डोहाळे जेवण असेल, तर त्यासाठी जरी आपल्याला काही खरेदी करायची असेल तर ते जे काही साहित्य आहे तर ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करायचं नाही. तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता, पण आपल्याला हा दिवस टाळायचाच आहे. तसेच अगदी लग्नाची बोलणी करायची आहे तर ते देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायचं नाही. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे देखील सांगितले जाते. आपली आजी नेहमी म्हणायची की जेव्हा पण अमावस्या असेल तर अमावस्येच्या दिवशी आपण तेलाचा वापर, तेलाने मालिश केसांना चुकूनही करायची नाही. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणासाठी तेलाने मालिश करू नये अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. आपण देखील या दिवशी तेलाने मालिश करायची नाही. तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी करू शकता, पण अमावस्येचा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये आपल्याला तेलाने मालिश ही चुकूनही करायची नाही. तसेच अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणू नये असे मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, यामुळे पितृदोष लागू शकतो. तसेच अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी व नंतर आणले तर चालते अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. आता या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही कामं केले तर ते कामं अत्यंत शुभ ठरत असतात. तर या दिवशी जवळपास जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला आपण या दिवशी दूध अर्पण करायचं आहे, त्यासोबत शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा चौमुखी दिवा देखील लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपण आपलं तिथे डोकं टेकवून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती तिथे व्यक्त करावी. कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तिथे तुम्ही व्यक्त केली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. अगदी तुम्ही या अमावस्येला जरी शक्य झाले नाही तर पुढच्या अमावस्येला देखील नक्कीच हा उपाय करू शकता. आता अमावस्येच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही तांत्रिक विधी देखील होतात. आता या दिवशी आपल्याला जर अशा काही व्यक्तींनी जर सफेद पदार्थ खायला दिले तर ते चुकूनही ग्रहण करायचं नाही. विशेषतः लहान मुलांना सांगून ठेवायचं आहे. कारण की लहान मुलांना जर कोणी काही खायला दिले, लहान मुलं तो पदार्थ लगेच ग्रहण करत असतात. आता सहसा पहिल्यांदा ह्या गोष्टी खूप घडायच्या, पण आता कुठे ना कुठे या गोष्टी थांबल्या आहे. पण तरी पण काही ठिकाणी या गोष्टी चालूच आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. काही व्यक्ती फक्त तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण मागे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मकता ही असतेच. हा आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण तरी पण पुढे काही घडण्यापेक्षा आपण आत्तापासूनच काळजी घेतलेली नक्कीच बरी आहे. कारण की काही व्यक्ती असे असतात की ते फक्त आपल्यासोबत चांगले वागण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जर या दिवशी कोणी काही सफेद पदार्थ आपल्याला खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही. शक्यतो तरी या दिवशी कुणाच्याही इथे जेवण करू नये. आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो. पण या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. अशा व्यक्तींच्या इथे आपण अगदी गेलं नाही या दिवशी तरी पण चालेल. तसेच आता सुट्ट्या आहेत, त्यामुळे जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर अगदी अमावस्येच्या दिवशी आपण चुकूनही निघायचं नाही. अगदीच अर्जंट काम असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण अमावस्येचा दिवस शक्यतो तरी टाळायचा आहे. आणि अगदी जायचंच असेल तर अशा वेळेस पहिल्यांदा आपण एक नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रवासाला सुरुवात करू शकता. पण जेव्हा पण आपल्याला कुठे जायचं असेल तर अमावस्या ही टाळायची आहे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही प्रवासाला सुरुवात नक्कीच करू शकता. आता या अमावस्येच्या दिवशी आपण नदीकाठी, तलावाकाठी जर तुम्हाला दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे तुम्ही दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तसेच माशांना आपण थोडेसे पिठाचे गोळे खायला द्यायचे आहे. यामुळे काय होतं तर आपलं जे काही आर्थिक टंचाई आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते. तसेच नकारात्मकता देखील दूर होत असते. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला जर शक्य असेल तर अगदी नदीकाठी, तलावाकाठी माशांना पिठाचे गोळे तुम्ही आवर्जून खायला द्या. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलांसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे. आपल्या दारावर जर कोणी काही मागण्यासाठी आले तर आपण अगदी अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल. पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नये. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज देखील पृथ्वीवरती येत असतात, आपल्या दाराजवळ येत असतात. त्यामुळे ते कोणत्या रूपाने येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कुणालाही बिना अन्नाचं आपण पाठवायचं नाही. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही साईडना आपण पाणी शिंपडायचं आहे. तर इथे पाणी का शिंपडावं? कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात, उंबरठ्याजवळ थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. आता हे पाणी शिंपडत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना आवर्जून म्हणायचं आहे. तसेच त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना, तुमच्या पितरांना नक्कीच सांगू शकता. आता या अमावस्येच्या दिवशी आपण दही चुकूनही रात्री ग्रहण करायचं नाही. आपण जर या दिवशी दही ग्रहण केलं तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही दुसऱ्या दिवशी दही नक्कीच खाऊ शकता, पण अमावस्येचा दिवस आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे. तसेच या दिवशी दही देखील कुणालाही देऊ नये. दही, मीठ आणि धने या 3 वस्तू या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. जर दिल्या तर आपली धनहानी होण्याची शक्यता असते. त्यानंतर
आपल्या घरामधील तांदूळ, मीठ, साखर या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही देखील भासत नाही. तसेच अमावास्येच्या दिवशी आपण काळ्या रंगाची वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. अगदी लहान मुलांना देखील काळ्या रंगाची वस्त्र आपण या दिवशी घालायचे नाही. तसेच या दिवशी केस, नखे देखील कापू नये. आता हे आपली आजी देखील आपल्याला नेहमी सांगायची, पण आपल्या या गोष्टींवरती विश्वास नव्हता. पण अगदी तुमच्या ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे नियम आवर्जून पाळायचेच आहे. आता अमावास्येच्या दिवशी काही पदार्थ आपल्याला ग्रहण करायचे नाही. तर ते म्हणजे कांदा, लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करावा. कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच आपण मांसाहार देखील चुकूनही करायचा नाही. आता भरपूर महिला व पुरुष मार्गशीर्ष महिना संपण्याची वाट बघत होते. पण अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी नक्की मांसाहार करू शकता. पण अमावास्येचा दिवस आहे तर तो दिवस आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे. अमावास्येच्या दिवशी वांग्याची भाजी, मुळ्याची भाजी आणि कोबीची भाजी या 3 भाज्या चुकूनही बनवायच्या नाही. तसेच अमावास्येला कटू वचन बोलणे टाळावे. घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जर चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणत असते. त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.